नमस्कार. नित्यनियमाने म्हणजेच दररोज कुलदेवीची नित्यसेवा कशी करावी, कोणता मंत्र म्हणावा, कोणत्या स्तोत्राचं पठण करावं याबद्दल माहिती. कुलदेवीची कृपा आपल्यावर राहावी यासाठी आपल्याला सेवा करावीच लागते. आपल्याकडनं रोजच्या रोज कुलदेवीची सेवा होत नाही, पण कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. सांसारिक अडचणी, ज्या काही अडचणी येतात त्याचं कारण म्हणजे आपल्याकडनं कुळदेवीची सेवा न होणं. कुळदेवीची सेवा आपल्याकडून केली जात नाही, म्हणून आपल्याला अडचणी, अडथळे येत असतात. जोपर्यंत आपण कुळदेवीची सेवा करत नाही, तोपर्यंत आपल्या अडचणी, अडथळे कमी होत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली कुळदेवी कोणती आहे हे आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. कुळदेवी आणि ग्रामदेवी अशा दोन्हीही देवी आपल्याला माहीत पाहिजे. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र वर्षातून फक्त 2 वेळा आपल्याकडून कुळदेवीची सेवा होत असते किंवा आपण कुळदेवीची सेवा करत असतो. पण फक्त नवरात्र आहे म्हणून सेवा करायची नसते, तर कुळदेवीची सेवा आपल्याकडून रोज झालीच पाहिजे. वर्षातून एकदा तरी कुळदेवीच्या दर्शनाला जावं. ज्याप्रमाणे गुरूंची सेवा असते त्याचप्रमाणे कुळदेवीची पण सेवा रोज करायची असते. जसं आपण दत्त महाराज, स्वामी महाराज जे आपले गुरु आहेत त्यांची आपण सेवा करत असतो, तसंच आपल्याला कुळदेवीची पण सेवा करायची असते. लग्नानंतर सासरच्या कुळदेवीची सेवा करायची असते. आता दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. रोज 2-2 अध्याय वाचावे. तुम्हाला जर रोजच्या रोज 2-2 अध्याय वाचणं शक्य नसेल तर तुम्ही 1-1 अध्याय वाचला तरीही चालतं. तुम्हाला रोज कुळदेवीची सेवा करणं शक्य होत नसेल, काही अडचण असेल किंवा वेळ मिळत नसेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुळदेवीची सेवा करू शकता. तसंच कुळदेवीचा मंत्र म्हणावा किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्राचा तुम्ही जप पण करू शकता. 11, 21, 51, 108 या क्रमाने मंत्र म्हटला तरीही चालेल. सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्ही 1, 3, 5, 7, 9 जसं तुम्हाला जमेल तितक्या वेळा तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता. पितरांची सेवा, त्यानंतर कुळदेवीची सेवा, महाराजांची सेवा अशा आपल्याला सेवा कराव्या लागतात. ज्या सेवा सांगितलेल्या आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही सेवा करू शकता किंवा कुळदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत असेल किंवा 99 मंत्र याने सुद्धा तुम्ही कुळदेवीच्या सेवेला सुरुवात करू शकता. कुळदेवीची कृपा राहावी, कुळदेवीचा आशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला सेवा करायची आहे. जसा वेळ मिळेल तशी तुम्ही कुळदेवीची सेवा आवर्जून करा. धन्यवाद. श्री